ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आता माझी कविता आहे जुन्या पद्धतीची चाळ आणि जुने खरोखर चांगले संस्कार असे त्यात आहेत. मला मी पाहायला मिळालं तर आमचं घर कौलारू बंगला आणि त्याच्या पाठीमागे चाळ आणि पुढेही चाळ असे दोन्ही ठिकाणी चाळ होती. आणि म्हणून चाळीचं जवळून पाहिलेलं त्यांचं वर्णन आणि मी पाहिलेलं त्यांचं प्रेम हे मला फार लक्षात राहिलं. खरोखर आणि सुंदर असं ते वर्णन आहे. प्रत्येक कार्यामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये प्रत्येक चाळीमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या सुखदुःखाला हजर असते. पण ते आता ब्लॉकमध्ये शक्य कमी प्रमाणात आहे. ते जे प्रेम होतं ते सगळे मदतीला पण यायचे, सुखदुःखाला पण यायचे आणि सगळीकडे आम्ही एकत्र यायचे. एकत्र येण्याचा त्यांचा जो प्रकार सुखदुःखामध्ये तो एक मात्र आगळा वेगळा प्रकार आहे. चाळीमध्ये मी राहत नसलो तरी चाळीचंच अनुभव, चाळीचं वर्णन मी समोर पाहूनच मी वर्णन करत आहे. चाळीतल्या प्रत्येक व्यक्तीची माझी ओळख होती, आमचे संबंध होते आणि आम्हाला ते खरोखर आवडत होतं. चला तर मी लिहितो एक कविता. होती चाळ नावाचा प्रकार, होता चाळ नावाचा प्रकार, त्यात राहते घर, एकावर एक असे मजला, फार एक मजला किंवा दुमजला अशीच एक प्रकार होता. एकावर एक असे मजला, बसती कठड्यावर, कधी बंद नसे चाळीत कुणाचे दार, हास्य करीत स्वागत करती असे हात वर. असो दिवाळी सर्व सण मात्र घरोघरी, असो मात्र होळी सर्व सण, दिवाळी होळी असे सर्व सण मात्र घरोघर. पदार्थाचा वास चौफेर उघडे असे दार, लग्न साखरपुडा सर्वांचे एकच जणू घर. सुखदुःखाला असे प्रत्येकाचा हातभार, जेवण झोपणे असे अंगण मांडव डोक्यावर, मांडव डोक्यावर. मानपान सन्मान जेवण आग्रही फार, जेवणाचा आग्रही असे फार. जन्म मृत्यू सुख दुःखात सर्वांचा असे सर्वांचा आधार. एकत्र कुटुंबाचे सुख चाळीत असे फार, एकत्र कुटुंबाचे सुख असे चाळीत फार. असे मी थोडक्यात वर्णन केलेले आहे आणि सहज वाटलं आपल्याला की आपण खरोखर ते जे जीवन होतं ते पण सुंदर होतं आणि म्हणून मी ती कविता लिहिली आहे. बघा तर आपल्याला आवडली तर नमस्कार.